नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरती 2023साठी मित्रांनो, तुम्ही जे फॉर्म भरले होते त्याची काही पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत 4 संवर्गाच्या. बाकी जी मित्रांनो पदांचे जवळपास 25 संवर्गाच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्यापैकी मित्रांनो प्रत्येक संवर्गाचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. आजच्या तारखेपर्यंत कुठले निकाल लागलेले आहेत आणि कुठले बाकी आहेत ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्व निकाल तुम्हाला पाहण्यासाठी मित्रांनो प्रत्येक जिल्हा परीक्षेची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे. तर बघा मित्रांनो, आज जे निकाल लागलेले आहेत ते सर्वात अगोदर आपण बघूयात आणि त्यानंतर कुठले निकाल अजून लागायचे राहिले तेही आपण पाहूयात. तर बघा मित्रांनो, जसं की जिल्हा परिषद रायगडची आज निकाल लागलेले आहेत. बाकी जिल्हा परिषदांचेही निकाल लागत आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, लघुलेखक उच्च श्रेणी याचा आज निकाल लागलेला आहे, हायर ग्रेड स्टेनोग्राफरचा. त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखाचा देखील मित्रांनो आज निकाल लागलेला आहे. तर या 2 पदांचे निकाल आज लागलेले आहेत. जिल्हा परिषद रायगडचेही लागलेले आहेत. जसं की मित्रांनो पाहू शकता आपण, जिल्हा परिषद रायगडचा हा निकाल आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेड. तर याच्यामध्ये मित्रांनो अपीयर्ड विद्यार्थी किती होते तर 77, क्वालिफाय किती झाले 74. अशा पद्धतीने निकाल लागत आहे पहा IBPSचा. ज्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी खाली जर बघितलं तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचे मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील. ज्याच्यामध्ये मित्रांनो टोटल 200 पैकी किती मार्क्स पडलेले ते इथं दिलेलं आहे पहा. आणि हे जे मार्क्स पुढं दिलेले तुम्हाला हे तुमचे एज्युकेशनचे मार्क्स या ठिकाणी, ग्रॅज्युएशन असेल त्याचे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. तुमचे मार्क्स तुम्हाला इथं पाहायला भेटतील 200 पैकी आणि प्रत्येक विषयानुसार तुम्हाला इथं मार्क्स पाहायला भेटतील मित्रांनो. आता याच्यामध्ये त्यांनी 45% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे मार्क्स पडलेले त्याच विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. पाहू शकता 90च्या वरती सर्व विद्यार्थी जे आहेत ते घेतलेले आहेत. टोटल किती विद्यार्थी आहेत तर 74 विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि ज्याच्यामध्ये जागा जर आपण पाहिल्या मित्रांनो, उच्च श्रेणी लघुलेखकसाठी या ठिकाणी एकच जागा होती. तर 74 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी अपियर झालेले आहेत, म्हणजे 90च्या वरती मार्क्स आहेत मित्रांनो. तर याच्यामधून हायेस्ट ज्यांना मार्क्स असतील त्याचं या ठिकाणी सिलेक्शन होईल. आता याचीही मित्रांनो काय होते, परत निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यादी लागते प्रत्येक पदांचं. ती पण तुम्हाला जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती यादी पाहायला भेटेल. आता तुम्ही म्हणाल की असा एक पदांचा वेगवेगळ्या जिल्हा परिषदेवरती रिझल्ट लागतोय, सर्व एकत्र का लागत नाही? तर मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदची वॅकन्सी मॅट्रिक्स वेगवेगळी आहे. प्रत्येक जिल्हा परिषदचे वेगवेगळं तुम्हाला फॉर्म भरताना जिल्हा परिषद सिलेक्ट करायचं ऑप्शन होतं. सर्व जिल्हा परिषदांची एकच फॉर्म नव्हता, प्रत्येकांचे वेगवेगळे जागा आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो रिझल्ट देखील प्रत्येक जिल्हा परिषद त्यांच्या ह्यानी वेगवेगळा लावत आहे. आता मित्रांनो, जसं की पहा, जिल्हा परिषद रायगडला आज लघुलेखक उच्च श्रेणी आणि कनिष्ठ सहाय्यक लेखाचा रिझल्ट भेटला. तर त्यांनी IBPSकडनं प्रत्येक जिल्हा परिषदला तो रिझल्ट भेटतो. आणि मित्रांनो म्हणजे IBPS एकदाच त्या पदांचा रिझल्ट देते आणि त्यानुसार मग जिल्हा परिषद त्यांच्या वेबसाईटवरती रिझल्ट प्रसिद्ध करत आहे. तर तुम्हाला त्यासाठी तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलेली ती जिल्हा परिषदची वेबसाईट तुम्हाला चेक करायची. जसं की रायगड जिल्हा परिषदचा आज लागलेला आहे. त्याच्यानंतर पहा, कनिष्ठ सहाय्यक लेखा पालघर जिल्हा परिषदचा देखील रिझल्ट लागलेला आहे, कनिष्ठ सहाय्यक लेखाचा मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं तर जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी पाहू शकता कनिष्ठ सहाय्यक लेखाचा आज इथं निकाल आलेला आहे. म्हणजे त्या जिल्हा परिषदमध्ये त्या पदांच्या ज्या जागा होत्या त्यानुसार ते रिझल्ट लावत आहेत. तर तुम्हाला 3 जिल्हा परिषदांचा आजचे रिझल्ट लागलेले दाखवले मी. इतर जिल्हा परिषदांचे देखील तुम्ही तुमच्या झेडपीच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचे. त्यासाठी लिंक टेलिग्राम चॅनलवरती मी सर्व जिल्हा परिषदांच्या दिलेल्या आहेत. तर आता मग मित्रांनो, राहिलेले निकाल अजून कुठले आहेत, कुठले लागायचे बाकी आहेत आणि आतापर्यंत कुठले लागलेत आपण बघूयात एकदा. तर बघा, आरोग्य पर्यवेक्षकचा निकाल ऑलरेडी लागलेले आहेत सर्व जिल्हा परिषदांचे. आरोग्यसेवक 40%, 50% यांच्या एक्झाम मित्रांनो अजून बाकी आहेत होणं. ह्या देखील लवकरच एक्झाम होऊन जातील. आरोग्य सेविका महिला यांची ही एक्झाम राहिलेली आहेत. औषध निर्माण अधिकारीचे देखील मित्रांनो कधीही निकाल लागू शकतात. आता मित्रांनो, ज्या पदांसाठी थोड्या जास्त जागा होत्या त्यांचे निकाल म्हणजे थोडंसं लेट लागत आहेत आणि ज्यांना कमी जागा होत्या त्या पदांचे लवकरात लवकर ते उरकत आहेत. तर हे जे मित्रांनो निकाल आहेत फेब्रुवारी एंडिंगपर्यंत सर्व पदांचे राहिलेले निकाल तुमचे लागून जातील. कारण की आचारसंहितामध्ये निकाल लावता येत नाहीत किंवा नियुक्ती जे आहेत ते देता येत नाहीत. त्याच्यामुळे मित्रांनो यांचा प्रयत्न असेल की फेब्रुवारी एंडिंगपर्यंत हे निकाल सर्व लावायचा. तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत राहिलेली जी पदं तुम्हाला सांगतोय मी त्यांचे निकाल लागून जातील. जसे निकाल लागतील तसे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपडेट भेटेल आणि आपल्या यूट्यूब चॅनललाही अपडेट सर्व भेटत राहतील. तर बघा, औषध निर्माण अधिकारीचा अजून राहिलेला निकाल लागायचा. कंत्राटी ग्रामसेवकची परीक्षा राहिलेली आहेत, ह्याही लवकरच होऊन जातील परीक्षा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा यांचाही अजून निकाल लागलेला नाही आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यांचा निकाल लागत आहेत मित्रांनो. जसं की पहा, जिल्हा परिषद धुळेचा
या ठिकाणी आपण जर बघितला तर यांचा कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। या ठिकाणी हे पाहू शकता 8 फेब्रुवारी 2024ला म्हणजे कालच कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। हे जिल्हा परिषद धुळेचं आहे मित्रांनो। जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ धुळे यांची जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी मित्रांनो ही PDF फाईल आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकीची। तर यांचे हे रिझल्ट जे आहेत ते लागलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लेखा अधिकारी या पदाचा अजून रिझल्ट लागलेला नाही आहे। कनिष्ठ सहाय्यक हे महत्त्वाचं पद आहे लिपिकप्रमाणे, यांचेही रिझल्ट अजून लागलेले नाहीत। कनिष्ठ सहाय्यक लेखाचा आज रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। प्रत्येक जिल्हा परिषद तुम्हाला त्यासाठी चेक करायची वेबसाईट, जे भेटतील ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला PDF देखील भेटून जातील। मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या अजून परीक्षा व्हायच्या राहिलेल्या आहेत, लवकरच यांच्याही परीक्षा होतील। पशुधन पर्यवेक्षकचा रिझल्ट लागलेला नाही अजून। त्याच्यानंतर पुढं पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचाही निकाल अजून लागलेला नाही आहे। लघुलेखक उच्च श्रेणी यांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। लघुलेखक उच्च श्रेणीचे, लघुलेखक निम्न श्रेणी अजून लागलेलं नाही आहे, हेही लवकरच लागतील। वरिष्ठ सहाय्यक हे देखील महत्त्वाचं पद आहे, यालाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे। वरिष्ठ सहाय्यक जे लिपिक प्रमाणे पद आहे याचंही अजून रिझल्ट लागलेलं नाही। जसा रिझल्ट लागेल तसं तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपले अपडेट भेटेल आणि यूट्यूब चॅनललाही। वरिष्ठ सहाय्यक लेखाचे ऑलरेडी खूप दिवस झालं रिझल्ट लागलेले आहेत। विस्तार अधिकारी कृषीचेही ऑलरेडी खूप दिवस झाले रिझल्ट लागलेत। विस्तार अधिकारी सांख्यिकीची खूप दिवस झाले रिझल्ट लागलेत। विस्तार अधिकारी पंचायतचं जे पद आहे याचे रिझल्ट अजून लागलेले नाही आहेत। त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचेही रिझल्ट लागलेले नाही आहेत। तर मित्रांनो कुठले रिझल्ट लागायचे राहिलेले आहेत, कुठले लागले आहेत आतापर्यंत ते तुम्हाला सांगितलं आहे आणि रिझल्ट कसे बघायचे तेही तुम्हाला सांगितले। टेलिग्राम चॅनलला प्रत्येक जिल्हा परिषदची वेबसाईटची लिंक मी दिलेली आहे, तेथून तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदच्या आपापल्या ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट चेक करायचं आहे। जे रिझल्ट मला भेटतील ते तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याच्या PDF फाईल ज्या आहेत त्या भेटून जातील। अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि राहिलेल्या परीक्षांबद्दल मित्रांनो जसं अजून अधिकृत अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल। अजूनपर्यंत अपडेट आलेलं नाही कुठलंही मित्रांनो, त्यासाठी तुम्हालाही तुमच्या जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकाला कॉल करायचे आहेत, कॉल करून विचारायचं आहे मित्रांनो की त्याबद्दल काय अपडेट आहे का, आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। त्याचबरोबर माझ्या परीनेही मित्रांनो जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर करेल। परंतु परीक्षा मित्रांनो तुमच्या 100% त्याच्या होणार आहेत, लेट होत आहेत परंतु मित्रांनो होणार आहेत। त्याच्याबद्दल मित्रांनो तुमचा अभ्यास जो आहे तो चालू राहू द्या। जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत मित्रांनो मी शेअर करत राहणार आहे। धन्यवाद।